Hello students, welcome to second part of the chapter alcohols, phenols and ethers. In this video I am going to talk about classification of alcohol, phenols and ethers. In the previous video lecture we have seen or we have studied the definitions of alcohols, phenols and ethers. What are alcohols, what are phenols, what are ethers, we have already studied in the introductory part in the previous video lecture. Now in this video lecture we are going to study here the classification. Now क्लासिफिकेशन मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अल्कोहोल आणि फेनॉल याचं क्लासिफिकेशन आपण सुरुवातीला बघणार आहोत. मग अल्कोहोल्स असतील किंवा फेनॉल्स असतील हे त्या ठिकाणी क्लासिफाय करताना त्यांना क्लासिफाय कशाच्या बेसिसवरती केलेलं आहे हे अगोदर आपण त्या ठिकाणी बघूया. क्लासिफिकेशन जे आहे ते अल्कोहोल्स आणि फेनॉल्स मध्ये जर बघितलं ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स प्रेझेंट इन द मोलिक्यूल. मग तो अल्कोहोल्स त्या मोलिक्यूल अल्कोहोलचा असेल किंवा फेनॉलचा असेल त्याच्यामध्ये किती त्या ठिकाणी हायड्रॉक्सिल ग्रुप्स प्रेझेंट आहेत त्याच्यावरून त्या ठिकाणी हे तुमचे अल्कोहोल्स आणि फेनॉल जे हे फेनॉल्स त्या ठिकाणी क्लासिफाय केलेले आहेत. हे क्लासिफाय करताना जर बघितलं तर या अल्कोहोल्सना आणि फेनॉल्सना क्लासिफाय करताना मोनो, डाय, ट्राय आणि पॉलिहायड्रिक कंपाऊंड्स मध्ये त्या ठिकाणी क्लासिफाय केलेले आहे. पुन्हा एकदा बघा, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स प्रेझेंट इन अल्कोहोल और फेनॉल्स they are classified as mono, di, tri and polyhydric compounds. आता मोनोहायड्रिक असतील, डायहायड्रिक असतील, ट्रायहायड्रिक असतील किंवा पॉलिहायड्रिक्स असतील हे आपण त्या ठिकाणी वन बाय वन एक्झाम्पल्सने त्या ठिकाणी त्याच्या खाली स्टडी करणार आहोत, बघणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट याच्यामध्ये त्या ठिकाणी हे अल्कोहोल्स आणि फेनॉल जे आहेत हे अल्कोहोल्स आणि फेनॉल्स क्लासिफाय करताना त्या ठिकाणी नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप त्याच्यामध्ये किती प्रेझेंट आहे त्याच्यावरून त्यांना क्लासिफाय केलेलं आहे. आता यामध्ये जर बघितलं तर पहिला टाईप मगाशी सांगितल्याप्रमाणेच मोनोहायड्रिक अल्कोहोल्स असतील किंवा मोनोहायड्रिक फेनॉल्स असतील. ह्या मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आणि फेनॉल्समध्ये त्या ठिकाणी एक्झॅक्टली जर बघितलं तर त्या ठिकाणी एकच हायड्रॉक्सिल, ओनली वन हायड्रॉक्सिल OH ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, मोनोहायड्रिक अल्कोहोल्स और मोनोहायड्रिक फेनॉल. फेनॉल असेल किंवा अल्कोहोल असेल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय असणार आहे, एकच OH ग्रुप जो आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याला आपण त्या ठिकाणी मोनोहायड्रिक अल्कोहोल्स म्हणतोय. ठीक आहे. आता यामध्ये अल्कोहोल मध्ये जर बघितलं, सपोज मी राईट करताना हे एक्झाम्पल घेतले CH3 देन CH2 आणि OH. या जर मॉलिक्यूलमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी काय दिसतंय, एकच OH ग्रुप जो आहे तो एकच OH ग्रुप या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे हे जे आहे कंपाऊंड किंवा हे मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल कशामध्ये येईल, मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट यामध्ये जर बघितलं हे ॲरोमॅटिक सिस्टीम आहे आणि त्या ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये त्या ठिकाणी मी काय करतोय तर एक OH ग्रुप जो आहे तो एक OH ग्रुप त्या ठिकाणी एका कार्बन ॲटमला जॉईन करतोय. OH ग्रुप किती आहे, एकच आहे, पण तो कशाला OH ग्रुप अटॅच आहे तर ॲरोमॅटिक सिस्टीमला त्या ठिकाणी अटॅच आहे. म्हणजे ही सिस्टीम तुमची कशी झाली तर फेनॉलची, बरोबर. आणि या फेनॉलमध्ये जर बघितलं तर एकच त्या ठिकाणी OH ग्रुप त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणजे हे दोन्ही पण एक्झाम्पल जर बघितलं तर हे कशामध्ये मोडतील, मोनोहायड्रिक कंपाऊंड्समध्ये. हे कशामध्ये येईल, मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये आणि हे कशामध्ये मोडेल, मोनोहायड्रिक फेनॉलमध्ये. मी इथं राईट करतो मोनोहायड्रिक अल्कोहोल, मोनोहायड्रिक अल्कोहोल आणि हे जे आहे ते त्या ठिकाणी काय आहे, मोनोहायड्रिक फेनॉल. साधी सोपी कन्सेप्ट आहे बघा, लगेच अंडरस्टँड होईल, याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाही. मोनोहायड्रिक म्हणजे काय, मोनो म्हणजे काय, एकच. हायड्रिक म्हणजे काय, हायड्रॉक्सिल ग्रुप. एकच हायड्रॉक्सिल ग्रुप हा त्या ठिकाणी कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला त्या ठिकाणी मोनोहायड्रिक कंपाऊंड्स. आणि त्या मोनोहायड्रिक कंपाऊंडमध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोल कधी म्हणणार तर त्या ठिकाणी OH ग्रुप ॲलिफॅटिक सिस्टीममध्ये जर प्रेझेंट असेल, एकच OH ग्रुप ॲलिफॅटिक सिस्टीममध्ये प्रेझेंट असेल तर त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, मोनोहायड्रिक अल्कोहोल. आणि मोनोहायड्रिक फेनॉल म्हणजे काय तर OH ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी एकच हा ॲरोमॅटिक सिस्टीमला ज्यावेळेस कनेक्ट असेल तर त्या सिस्टीमला त्या ठिकाणी किंवा त्या मॉलिक्यूलला काय म्हटलं जातं, मोनोहायड्रिक फेनॉल. ठीक आहे. नॉमेनक्लेचर जर बघितलं तर हे त्या ठिकाणी तुमचा कोणता मॉलिक्यूल आहे तर इथिल अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे आणि हा तुमचा कशाचा मॉलिक्यूल आहे तर फेनॉलचा मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा सेकंड
याच्यामध्ये सेकंड टाईप जो आहे तो म्हणजे डायहायड्रिक कंपाऊंड्स. तर डायहायड्रिक कंपाऊंड्समध्ये जर बघितलं तर पहिला वर्ड कोणता आहे डाय आणि दुसरा कोणता आहे हायड्रिक. म्हणजे डाय म्हणजे दोन ज्यावेळेस दोन त्या ठिकाणी हायड्रॉक्सिल ग्रुप्स दोन हायड्रॉक्सिल ग्रुप जे आहेत हे त्या ठिकाणी कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं डायहायड्रिक कंपाऊंड्स. मग त्या डायहायड्रिक कंपाऊंड्समध्ये पुन्हा डायहायड्रिक अल्कोहोल येणार आणि डायहायड्रिक फेनॉल येणार. म्हणजे ॲलिफॅटिक सिस्टीम असेल तर त्या ॲलिफॅटिक सिस्टीममध्ये त्या ठिकाणी काय असणार आहे दोन OH ग्रुप जे आहेत ते दोन OH ग्रुप एकाच मॉलिक्यूलमध्ये ज्यावेळेस प्रेझेंट असतील त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं जाईल डायहायड्रिक अल्कोहोल. आणि डायहायड्रिक फेनॉल म्हणजे काय ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये त्या ठिकाणी दोन OH ग्रुप जर प्रेझेंट असतील तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं डायहायड्रिक फेनॉल त्या ठिकाणी म्हणलं जातं. एक्झाम्पल बघूया. सपोज मी या ठिकाणी हा मॉलिक्यूल राईट केला आहे CH2, त्याला एक OH ग्रुप कनेक्ट करतो आहे आणि इकडे हा CH2 आणि त्याला हा दुसरा OH ग्रुप कनेक्ट करतो आहे. हे कशामध्ये मोडेल तर डायहायड्रिक अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी मोडणार आहे. इथं जर मॉलिक्यूल बघितलं तर याच्यामध्ये हे दोन OH ग्रुप जे आहेत हे दोन OH ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजेच कशामध्ये मोडला तो डायहायड्रिक अल्कोहोलमध्ये. आता डायहायड्रिक फेनॉल जर बघितलं ॲरोमॅटिक सिस्टीम असेल आणि त्या ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये OH ग्रुप जे आहेत ते OH ग्रुप किती प्रेझेंट असणार आहेत दोन OH ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो डायहायड्रिक अल्कोहोल. ठीक आहे. दोन्ही पण पार्ट बघा व्यवस्थित समजून घ्या. डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजेच काय तर दोन OH ग्रुप जर मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतील तर त्याला त्या ठिकाणी डायहायड्रिक अल्कोहोल. आणि डायहायड्रिक फेनॉल म्हणजे काय तर दोन OH ग्रुप जर त्या ठिकाणी ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये प्रेझेंट असतील तर त्याला डायहायड्रिक फेनॉल म्हणलं जातं. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा पुढचा ट्रायहायड्रिक कंपाऊंड्स, ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स, ट्रायहायड्रिक फेनॉल्स. तर ट्रायहायड्रिक अल्कोहोल्समध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी काय प्रेझेंट असणार आहेत तर ट्राय म्हणजे तीन हायड्रॉक्सिल ग्रुप जर ॲलिफॅटिक चेनमध्ये प्रेझेंट असतील एखाद्या मॉलिक्यूलच्या तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं तर ट्रायहायड्रिक अल्कोहोल. आणि ट्रायहायड्रिक फेनॉल म्हणजेच काय जर ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये तीन हायड्रॉक्सिल ग्रुप जे आहेत ते एकाच मॉलिक्यूलमध्ये जर प्रेझेंट असतील तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं तर ट्रायहायड्रिक फेनॉल. ठीक आहे. एक्झाम्पलमध्ये बघा मी हे एक्झाम्पल डिफाईन करतो CH2OH देन CHOH आणि हा CH2OH. तर या मॉलिक्यूलमध्ये जर बघितलं तर तीन OH ग्रुप जे आहेत ते तीन हायड्रॉक्सिल OH ग्रुप एकाच ॲलिफॅटिक चेनमध्ये प्रेझेंट असल्यामुळे त्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय ट्रायहायड्रिक अल्कोहोल. हे कशामध्ये मोडणार ट्रायहायड्रिक अल्कोहोल कारण की ही तुमची ॲलिफॅटिक सिस्टीम आहे आणि या ॲलिफॅटिक चेनमध्ये हे OH ग्रुप जे आहेत ते OH ग्रुप त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो ट्रायहायड्रिक अल्कोहोल. तर ट्रायहायड्रिक फेनॉलमध्ये काय राहील तुमचे ॲरोमॅटिक सिस्टीम असेल आणि त्या ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये OH ग्रुप जे आहेत त्या ॲरोमॅटिक सिस्टीमला ॲरोमॅटिक न्यूक्लियसला किती अटॅच असणार आहेत तर तीन OH ग्रुप त्या ठिकाणी अटॅच असतील त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो ट्रायहायड्रिक फेनॉल. ठीक आहे. हे दोन्ही पण एक्झाम्पल कशाच्या अंडर येत आहेत ट्रायहायड्रिक कंपाऊंडच्या अंडर येतात. हे कशामध्ये येईल ट्रायहायड्रिक अल्कोहोल आणि हे कशामध्ये मोडणार आहे ट्रायहायड्रिक फेनॉलमध्ये. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर होईल. साध्या सोप्या कन्सेप्ट्स आहेत याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्टी येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट पॉलिहायड्रिक कंपाऊंड्स. पॉलिहायड्रिक कंपाऊंड्स म्हणजेच काय या पॉलिहायड्रिक कंपाऊंड्समध्ये त्या ठिकाणी हे तुमचे पॉलिहायड्रिक अल्कोहोल जे आहेत हे पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स त्याच्यामध्ये मोडतात. मोर दॅन 3 काय म्हणतोय बघा मोर दॅन 3 हायड्रॉक्सिल OH ग्रुप ज्यावेळेस मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कंपाऊंडला काय म्हणलं जातं पॉलिहायड्रिक कंपाऊंड्स. मग पॉलिहायड्रिक अल्कोहोल असेल तर त्याच्यामध्ये काय राहणार मोर दॅन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप जे आहेत हे त्या ठिकाणी ॲलिफॅटिक चेनमध्ये प्रेझेंट असणार आहेत त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स. ठीक आहे. एक्झाम्पल मी राईट करतो. या ठिकाणी हा CH2 ग्रुप त्याला हा OH ग्रुप कनेक्ट करतोय देन CHOH देन CHOH देन CHOH देन CH2OH. हे बघा या कंपाऊंडमध्ये जर बघितलं तर हे कंपाऊंड कोणतं आहे अल्कोहोल आहे बरोबर. ॲलिफॅटिक चेन आहे आणि ह्या ॲलिफॅटिक चेनमध्ये हे त्या ठिकाणी OH ग्रुप जे आहेत ते OH ग्रुप हा
कनेक्ट आहेत. ठीक आहे, OH ग्रुप जर बघितलं तर याच्यामध्ये टोटल 6 OH ग्रुप आहेत. म्हणजे 3 पेक्षा जास्त OH हायड्रॉक्सिल ग्रुप जर ॲलिफॅटिक चेनमध्ये प्रेझेंट असतील तर त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, पॉलिहायड्रिक अल्कोहोल त्या ठिकाणी म्हणलं जातं. ठीक आहे, हे पॉलिहायड्रिक अल्कोहोल आहे, त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, हेक्झाहायड्रिक अल्कोहोल. हेक्झाहायड्रिक अल्कोहोल नोमेनक्लेचरमध्ये पुन्हा मी हे नोमेनक्लेचर जे आहे ते डिक्टेट करणारच आहे. फक्त आता अंडरस्टँड करा की बाबा कंपाऊंड जे ते कंपाऊंड कशी राहतात, त्या मॉलिक्यूलमध्ये एक्झॅक्टली काय प्रेझेंट असतं, किती हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतात, हे फक्त आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, क्लिअर झाले का? बघा पॉईंट सगळे साधे सोपे पॉईंट्स आहेत. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स अँड क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, फेनॉल अँड इथर. या क्लासिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी आपण पहिला पार्ट जो आहे तो क्लासिफिकेशनचा कोणता बघितला, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स present in the molecules alcohols and phenols are classified as monohydric alcohols or phenols, dihydric alcohols or phenol, trihydric alcohols or phenol आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स. हे त्या ठिकाणी आपण टाइप्स बघितलेले आहे. मोनोहायड्रिक म्हणजेच काय, तर एकच OH ग्रुप हा त्या ठिकाणी प्रेझेंट असेल अल्कोहोल मॉलिक्यूलमध्ये, तुमच्या ॲलिफॅटिक सिस्टीममध्ये किंवा ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये. डायहायड्रिक कंपाऊंड्स म्हणजेच काय, 2 हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर प्रेझेंट इन ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक न्यूक्लियस. देन ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे काय, तर 3 हायड्रॉक्सिल ग्रुप हे त्या ठिकाणी ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक न्यूक्लियसमध्ये त्या ठिकाणी काय असतात, प्रेझेंट असतात. आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल्समध्ये त्या ठिकाणी मोर दॅन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप जे आहेत हे त्या ठिकाणी प्रेझेंट असतात ॲलिफॅटिक चेनमध्ये. ठीक आहे, हे झाला एक पार्ट आपला क्लासिक. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मोनोहायड्रिक अल्कोहोल जे आहेत त्या मोनोहायड्रिक अल्कोहोलचं त्या ठिकाणी क्लासिफिकेशन बघायचं आहे. आता हे मोनोहायड्रिक अल्कोहोल जे आहेत हे मोनोहायड्रिक अल्कोहोल त्या ठिकाणी क्लासिफाय करताना, हे जे तुमचे मोनोहायड्रिक अल्कोहोल जे आहेत हे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स क्लासिफाय करताना कशाच्या बेसिसवरती क्लासिफाय केलेले आहेत, ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड. म्हणजेच त्या ठिकाणी हे OH ग्रुप हे त्या ठिकाणी कोणत्या हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला कनेक्ट आहेत त्याच्यावरून त्या ठिकाणी याचे टाइप्स पडलेले आहेत मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचे. on the basis of hybridization of carbon atom to which hydroxyl group is attached. हायब्रिडायझेशन हे कार्बनचं त्या ठिकाणी कोणत्या टाईपचं आहे आणि त्या हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्या ठिकाणी त्याचे टाईप जे आहेत त्याचे टाईप्स आपल्याला त्या ठिकाणी पुढे पाहायचे आहेत. आता यामध्ये पहिला जो टाईप जो आहे तो कोणता येतो बघा, अल्कोहोल्स कंटेनिंग, काय म्हणतोय, अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. म्हणजेच त्या ठिकाणी अल्कोहोल जे आहे त्या अल्कोहोलमध्ये कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय राहणार, sp3 हायब्रिडायझेशन राहणार आणि त्या sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला पुन्हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी कनेक्ट होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्ड जो आहे तो बॉन्ड फॉर्म होताना कोणता बॉन्ड फॉर्म होणार, CsP3, कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन sp3 आणि तो जो आहे तो त्या ठिकाणी कशाला कनेक्ट होईल, OH ग्रुपला त्या ठिकाणी कनेक्ट होणार. CsP3OH बॉन्ड जो आहे तो त्याच्यामध्ये तयार होते, फॉर्म होते. ठीक आहे, आता यामध्ये जर बघितलं हे तुमचे अल्कोहोल्स, त्या अल्कोहोल्समध्ये कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन sp3 आणि त्याला हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी कनेक्ट असणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम जर बघितलं तर हा त्या ठिकाणी कशामध्ये प्रेझेंट असतो, एक तर त्या ठिकाणी sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम म्हणजे तुमचा कोणता असणार आहे, अल्काइल ग्रुप असेल, त्या अल्काइल ग्रुपला डायरेक्टली काय असणार आहे, OH ग्रुप कनेक्ट असेल. अल्काइल ग्रुपमध्ये जर बघितलं तर त्या कार्बन ॲटमचं त्या ठिकाणी हायब्रिडायझेशन काय राहतं, sp3, किंवा त्या ठिकाणी अलाइल ग्रुप असेल, अलाइल ग्रुपमध्ये जर बघितलं तर अलाइलिक कार्बन ॲटम जो आहे त्या अलाइलिक कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय राहतं, sp3 हायब्रिडायझेशन राहतं. देन बेन्झायलिक कार्बन ॲटम जो आहे त्या बेन्झायलिक कार्बन ॲटमचं सुद्धा हायब्रिडायझेशन काय राहतं, sp3 हायब्रिडायझेशन राहतं. आणि ज्यावेळेस या अल्काइल ग्रुपमधल्या कार्बन ॲटमला अलाइलिक कार्बन ॲटमला किंवा बेन्झायलिक कार्बन ॲटमला हा OH ग्रुप कनेक्ट असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या अल्काइल, अलाइल आणि बेन्झाईल कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय राहतं, sp3, आणि म्हणून त्याच्यामध्ये बॉन्ड जो आहे तो बॉन्ड कोणता फॉर्म होतो, CsP3OH बॉन्ड जो आहे तो त्याच्यामध्ये फॉर्म होतो.
मध्ये. आता हे जे तुमचे अल्काइल अल्कोहोल असेल किंवा अलाइल अल्कोहोल असेल किंवा बेन्झाइलिक अल्कोहोल जे हे पुन्हा त्या ठिकाणी क्लासिफाय केलेले आहेत. हे क्लासिफाय करताना कशावरून त्या ठिकाणी क्लासिफाय केलेले आहेत तर कार्बनचा टाईप ऑफ कार्बन ॲटम आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितले. प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम आणि टर्शरी कार्बन ॲटम, त्याच्यावरून त्या ठिकाणी त्यांना क्लासिफाय केलेले आहे. कुठल्या टाईपच्या कार्बन ॲटमला हा OH ग्रुप त्या ठिकाणी कनेक्ट आहे अल्काइल ग्रुपमध्ये, अलाइल ग्रुपमध्ये किंवा बेन्झाइलिक ग्रुपमध्ये, त्याच्यावरून त्या ठिकाणी त्यांना फर्दर क्लासिफाय प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी क्लासिफाय केलेलं आहे. 1 बाय 1 आपल्याला त्या ठिकाणी पुढे क्लासिफिकेशन त्याचं बघायचं आहे. पहिला जो आहे तो त्याच्यामध्ये अल्काइल अल्कोहोल्स. आता हे अल्काइल अल्कोहोल जर बघितलं तर या अल्काइल अल्कोहोल्समध्ये हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी अटॅच असतो कशाला पहिल्यांदा तर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला. वरती आपण हेडिंगच दिलेला आहे. OH ग्रुप जो आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असतो अल्काइल ग्रुपमधल्या. पुन्हा त्या ठिकाणी जर बघितलं हे तुमचे OH ग्रुप एक्झॅक्टली त्या ठिकाणी त्या ॲलिफॅटिक सिस्टीम मधल्या कुठल्या टाईपच्या कार्बन ॲटमला त्या ठिकाणी अटॅच आहेत. पुन्हा त्या ठिकाणी त्या टाईप ऑफ कार्बन ॲटम्सवरून त्या ठिकाणी हे अल्काइल अल्कोहोल्स पुन्हा क्लासिफाय केलेले. प्रायमरी अल्कोहोल असेल, सेकंडरी अल्कोहोल असेल आणि पुन्हा त्या ठिकाणी नेक्स्ट येणार म्हणजे टर्शरी अल्कोहोल. आता यामध्ये जर बघितलं तर प्रायमरी अल्कोहोल्स म्हणलं की त्या ठिकाणी काय माहिती पाहिजे तर प्रायमरी कार्बन ॲटम. यामध्ये जर बघितलं प्रायमरी अल्कोहोल्समध्ये त्या ठिकाणी काय राहणार आहे तर OH ग्रुप हा त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. पण हा OH ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी अटॅच होताना प्रायमरी कार्बन ॲटमला त्या ठिकाणी अटॅच असतो किंवा कनेक्ट असतो किंवा त्या ठिकाणी प्रायमरी कार्बन ॲटम बरोबर त्या ठिकाणी बॉन्ड जो आहे तो बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म करतो. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय प्रायमरी अल्कोहोल्स. प्रायमरी अल्कोहोल्स हे त्या ठिकाणी काय आहेत अगोदर लक्षात घ्या. आपण हेडिंग दिले मोनोहायड्रिक काय आहेत तर अल्कोहोल आहेत. आणि त्या मोनोहायड्रिक अल्कोहोल्समध्ये त्या ठिकाणी हे अल्काइल अल्कोहोल्स मोडते. आणि या मोनोहायड्रिक अल्कोहोल्समध्ये अल्काइल अल्कोहोल्समध्ये पुन्हा त्या ठिकाणी टाईप कोणता पडतोय तर प्रायमरी अल्कोहोल्स. मग त्या ठिकाणी डिफाईन करताना मी कसं करतोय बघा. Primary alcohols are the monohydric alcohols in which the hydroxyl OH group attached to a primary carbon atom. काय म्हणलं मी बघा. प्रायमरी अल्कोहोल आर मोनोहायड्रिक अल्कोहोल. हे जे प्रायमरी अल्कोहोल जे आहेत हे त्या ठिकाणी काय आहेत तर मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आहेत. आणि त्याच्यामध्ये हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी कनेक्ट कशाला असतोय तर प्रायमरी कार्बन ॲटमला त्या ठिकाणी कनेक्ट असतोय. म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं प्रायमरी अल्कोहोल. आणि याला डिनोट करताना कशाने डिनोट केलं जातं 1 डिग्रीने त्या ठिकाणी डिनोट केलं जातं. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर बघितलं हे जे प्रायमरी अल्कोहोल जे आहेत हे प्रायमरी अल्कोहोल जनरली रिप्रेझेंट करताना त्या ठिकाणी कसे रिप्रेझेंट केले जातात R देन CH2 देन OH. आता या ठिकाणी हे जनरल रिप्रेझेंट करताना प्रायमरी अल्कोहोल या फॉर्म्युलेने त्या ठिकाणी जनरली रिप्रेझेंट केले जातात. हा तुमचा CH2 जो हा कार्बन ॲटम जो आहे तो कार्बन ॲटमचा टाईप कोणता आहे तर प्रायमरी कार्बन ॲटम आहे. आणि हा प्रायमरी कार्बन ॲटमला या ठिकाणी काय दिसतोय हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट झालेला दिसतोय. म्हणजे हे तुमचा मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल कशामध्ये मोडेल प्रायमरी अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी मोडणार आहे. ठीक आहे. देन एक्झाम्पलमध्ये मी डिफाईन करतो इथं CH3 देन CH2 आणि पुन्हा त्याला मी OH ग्रुप कनेक्ट केला आहे. हा जर बघितलं तर प्रायमरी कार्बन ॲटम आहे आणि या प्रायमरी कार्बन ॲटमला OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट आहे. म्हणजे हे त्या ठिकाणी कशामध्ये मोडणार तर प्रायमरी अल्कोहोलमध्ये. मॉलिक्यूल कशाचा आहे बघा. कुठला ग्रुप आहे अल्काइल ग्रुप कोणता आहे 2 कार्बन ॲटम म्हणल्यानंतर कोणता ग्रुप झाला इथाइल ग्रुप. आणि ह्या इथाइल ग्रुपला त्या ठिकाणी पुढे काय अटॅच आहे OH ग्रुप. म्हणजे त्या ठिकाणी नॉमेनक्लेचर त्याचं काय कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये इथाइल अल्कोहोल. ठीक आहे. देन सेकंडरी अल्कोहोल वरती जसं आपण एक्सप्लेन केलं होतं त्याप्रमाणे सेकंडरी अल्कोहोल म्हणजेच काय तर तुमचा हा OH ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी कनेक्ट होताना सेकंडरी कार्बन ॲटमला त्या ठिकाणी काय असतोय तर कनेक्ट होते किंवा सेकंडरी कार्बन ॲटम बरोबर त्या ठिकाणी बॉन्ड जो आहे तो बॉन्ड फॉर्म करतो. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय सेकंडरी अल्कोहोल. पुन्हा एकदा मी डिफाईन करतो बघा. सेकंडरी अल्कोहोल्स आर द मोनोहायड्रिक अल्कोहोल्स इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू ए सेकंडरी कार्बन ॲटम. म्हणजे सेकंडरी कार्बन ॲटम
ज्यावेळेस त्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच असतो मोनोहायड्रिक अल्कोहोल्समध्ये, त्या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं, सेकंडरी अल्कोहोल जे ते सेकंडरी अल्कोहोल म्हटलं जातं आणि त्याला डिनोट करताना 2 डिग्रीने त्या ठिकाणी डिनोट केलं जातं. जनरली त्या ठिकाणी रिप्रेझेंट करताना बघा सेकंडरी अल्कोहोल जे ते सेकंडरी अल्कोहोल रिप्रेझेंट कसं केलं जातं, R देन CH, पुन्हा या ठिकाणी मी R' डिफाईन करतो, देन हा OH ग्रुप. हे कशामध्ये मोडेल, सेकंडरी अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी हा मॉलिक्यूल तुमचा मोडणार आहे. जनरली त्या ठिकाणी या फॉर्म्युलेने त्याला रिप्रेझेंट केलं जातं. सेकंडरी कार्बन ॲटम मी बघा ज्यांना समजलं नसेल तर पुन्हा एकदा मी सांगतो, प्रायमरी सेकंडरी कार्बन ॲटम म्हणजे काय. प्रायमरी कार्बन ॲटम म्हणजेच काय, तर तो कार्बन ॲटम फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच असतो, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, प्रायमरी कार्बन ॲटम, आणि त्याला नंतर हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट आहे. सेकंडरी कार्बन ॲटम म्हणजे काय बघा, सेकंडरी कार्बन ॲटम म्हणजेच काय, तर तो कार्बन ॲटम जो आहे तो 2 अदर कार्बन ॲटम्सना त्या ठिकाणी जॉईन असतोय, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सेकंडरी कार्बन ॲटम. आणि त्या सेकंडरी कार्बन ॲटमला हा OH ग्रुप अटॅच असल्यामुळे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, सेकंडरी अल्कोहोल म्हणतोय. ठीक आहे. देन एक्झाम्पलमध्ये बघा हा मॉलिक्यूल CH3 देन CH देन CH3, आणि या कार्बन ॲटमला या ठिकाणी मी काय केले अटॅच, तर OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी अटॅच केलेला आहे. इथं जर बघितलं तर या कार्बनचा टाईप कोणता आहे, तर सेकंडरी कार्बन आहे, आणि या सेकंडरी कार्बन ॲटमला या ठिकाणी हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट आहे. ठीक आहे. म्हणून हे कशामध्ये मॉलिक्यूल मोडेल, तर सेकंडरी अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी मोडेल किंवा त्याला क्लासिफाय केलेलं आहे. देन नोमेनक्लेचर कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये काय येणार, कुठला ग्रुप आहे, आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. बरोबर, आयसोप्रोपाइल ग्रुप म्हणजेच आयसोप्रोपाइल अल्कोहोल. कशाचा मॉलिक्यूल आहे, आयसोप्रोपाइल अल्कोहोलचा त्या ठिकाणी हा मॉलिक्यूल आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर हे तिसरा टाईप राहिलेला आहे त्याच्यामध्ये टर्शरी अल्कोहोल. आता टर्शरी अल्कोहोल जर बघितलं तर या टर्शरी अल्कोहोलमध्ये आता बघा जनरल आहे, प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी. टर्शरीमध्ये त्या ठिकाणी हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कशाला कनेक्ट असणार आहे, तर टर्शरी कार्बन ॲटमला ज्यावेळेस हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट असेल त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं जाईल, टर्शरी अल्कोहोल. बघा टर्शरी अल्कोहोल्स आर मोनोहायड्रिक अल्कोहोल्स इन विच द हायड्रॉक्सिल OH ग्रुप इज अटॅच्ड टू टर्शरी कार्बन ॲटम. हा OH ग्रुप जो आहे हायड्रॉक्सिल OH ग्रुप हा त्या ठिकाणी अटॅच कशाला असेल, तर टर्शरी कार्बन ॲटमला त्या ठिकाणी अटॅच असणार आहे. हा कार्बन ॲटम जर बघितला तर काय दिसतोय, तर 3 कार्बन ॲटमला अदर कनेक्ट आहे, आणि त्या कार्बन ॲटमला पुन्हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप काय आहे, कनेक्ट आहे. म्हणून या ठिकाणी हे जे आहे ते त्या ठिकाणी जनरली रिप्रेझेंट करताना टर्शरी अल्कोहोलला काय करतोय, हा रिप्रेझेंट करतोय फॉर्म्युला टर्शरी अल्कोहोल. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे, सपोज मी या ठिकाणी हा CH3 ग्रुप देन कार्बन ॲटम CH3 ग्रुप आणि पुन्हा CH3 ग्रुप, आणि त्याला पुन्हा त्या ठिकाणी OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट केलेला आहे. मग हा मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल जर बघितलं तर त्या ठिकाणी कशाचा आहे बघा, याच्या अगोदर आपण बघितलेले आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये बघितलेलंच आहे, प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी. हा कार्बन ॲटमचा टाईप कोणता आहे, टर्शरी. बरोबर. देन नोमेनक्लेचर कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये डिफाईन करायचं, IUPAC सिस्टीममध्ये नोमेनक्लेचर पुन्हा आपण त्या ठिकाणी बघणारच आहोत. देन नोमेनक्लेचर काय येईल बघा, टर्शरी. बरोबर, 4 कार्बन ॲटम आहेत म्हणून त्या ठिकाणी काय म्हणलं आपण, टर्शरी. देन पुढे कार्बन ॲटम 4 आहेत म्हटल्यानंतर पॅरेंट कोण येणार, ब्युटाईल, टर्शरी ब्युटाईल, आणि पुढे अल्कोहोल. हे त्याचं काय राहील, कॉमन आहे. पुन्हा एकदा बघा, टर्शरी कार्बन ॲटम आहे म्हणून आपण सुरुवातीला काय वापरलेलं आहे, प्रिफिक्स टर्ट. ठीक आहे. टर्शरीमधला फक्त TERT घेतलेला आहे. देन कार्बन ॲटम टोटल किती आहेत, 4. म्हणजेच कोणता ग्रुप झाला, तर ब्युटाईल ग्रुप. आणि कुठला आहे मॉलिक्यूल, तर अल्कोहोलचा आहे, टर्शरी ब्युटाईल अल्कोहोल. ठीक आहे. मोनोहायड्रिक अल्कोहोल्समध्ये आपण पहिला जो टाईप जो आहे तो पहिला टाईप आपण फिनिश केलेला आहे, sp3OH बॉन्डमध्ये त्या ठिकाणी पहिला जो आहे तो अल्काईल अल्कोहोल जो आहे तो अल्काईल अल्कोहोल या ठिकाणी फिनिश केलेला आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट जो आहे तो अलायलिक अल्कोहोल्स, हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. आता अलायलिक अल्कोहोल जर बघितलं, अलायलिक ग्रुप मी याच्या अगोदर एक्सप्लेन केलेला आहे. अलायलिक ग्रुप किंवा अलायलिक कार्बन ॲटम म्हणजे काय, तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा मी डिफाईन करतो, इन दिस टाईप ऑफ अल्कोहोल हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो हायड्रॉक्सिल ग्रुप हा अटॅच होताना त्या ठिकाणी अलायलिक कार्बन ॲटमला त्या ठिकाणी अटॅच असतो. म्हणजे
अलायलिक कार्बन ॲटम जर बघितलं तर त्याचं हायब्रिडायझेशन जे आहे ते हायब्रिडायझेशन काय राहतं, sp3 हायब्रिडायझेशन. आणि त्याच्यानंतरचा जो कार्बन ॲटम येणार आहे तो त्या ठिकाणी कशाला, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तो sp3 हायब्रिडायज्ड कार्बन ॲटम जो आहे तो कनेक्ट होताना कार्बन कार्बन डबल बॉन्डला त्या ठिकाणी कनेक्ट असतोय. त्या कार्बन ॲटमला काय म्हटलं जातं, अलायलिक कार्बन ॲटम. आणि त्या अलायलिक कार्बन ॲटमला ज्यावेळेस OH ग्रुप कनेक्ट असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं, अलायलिक अल्कोहोल्स त्या ठिकाणी म्हणलं जातं. आणि त्याच्यामध्ये हे पुन्हा अलायलिक अल्कोहोल वरती आपण जसं बघितलेलं आहे तसंच त्या ठिकाणी ते पुन्हा क्लासिफाय केलेलं आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्समध्ये. पुन्हा एकदा मी डिफाईन करतो. इन दिस टाईप ऑफ अल्कोहोल हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू ॲन अलायलिक carbon that is a sp3 hybridized carbon atom next to carbon carbon double bond. They are further classified as primary, secondary and tertiary alcohols. ठीक आहे. एक्झाम्पल्स मध्ये आपण बघूया. एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला क्लिअर आउट होईल. मी काय मागाशी म्हणलं होतं, अलायलिक कार्बन ॲटम अगोदर समजून घ्या. अलायलिक कार्बन ॲटम म्हणजेच त्याचं हायब्रिडायझेशन अगोदर मी मागे सांगितलं आहे. हायब्रिडायझेशन काय राहणार तर sp3 हायब्रिडायझेशनच राहणार. हा मी अलायलिक कार्बन ॲटम कन्सिडर केलं आहे. आणि ह्या अलायलिक कार्बन ॲटमला मी सुरुवातीला अगोदर OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट करतो. ठीक आहे. देन CH2 म्हणजे हायब्रिडायझेशन काय झालं, याचं sp3 हायब्रिडायझेशन झालं. ठीक आहे. आणि नंतर नेक्स्ट तो कशाला कनेक्ट आहे तर कार्बन कार्बन डबल बॉन्डला पुन्हा त्या ठिकाणी कनेक्ट आहे. ठीक आहे. CH2 आणि हा CH नेक्स्ट तो त्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्डला कनेक्ट आहे. आता यामध्ये जर बघितलं तर हा तुमचा अलायलिक कार्बन ॲटम आहे. अलायलिक कार्बन ॲटमला OH ग्रुप कनेक्ट आहे. पण या अलायलिक कार्बन ॲटम जर बघितलं तर त्याचं टाईप कोणतं आहे, प्रायमरी सेकंडरीमध्ये मोडतोय का टर्शरीमध्ये मोडतोय. एकच कार्बन ॲटम इकडं कनेक्ट आहे म्हणजे या ठिकाणी हा मॉलिक्यूल कशामध्ये मोडेल तर प्रायमरी अल्कोहोलमध्ये मिळेल. प्रायमरी अलायलिक अल्कोहोल हा मॉलिक्यूल जो आहे तो कशाचा आहे, प्रायमरी अलायलिक अल्कोहोलचा मॉलिक्यूल त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. देन सेकंडरी जर बघितलं तर सेकंडरीमध्ये CH2 डबल बॉन्ड, सेकंडरी मध्ये जर बघितलं तर CH2 डबल बॉन्ड CH पुन्हा हा तुमचा त्या ठिकाणी काय असणार आहे, अलायलिक कार्बन ॲटम. पुन्हा त्या ठिकाणी हा अलायलिक कार्बन ॲटम जो आहे तो अलायलिक कार्बन ॲटम पुन्हा दुसऱ्या कार्बन ॲटमला कनेक्ट असेल CH आणि OH. हे त्या ठिकाणी कशामध्ये मोडेल, सेकंडरी अलायलिक अल्कोहोलमध्ये या ठिकाणी हे एक्झाम्पल मोडेल. लक्षात आलं बघा. प्रायमरीमध्ये त्या ठिकाणी प्रायमरी कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच असणार आहे. सेकंडरीमध्ये हा त्या ठिकाणी OH ग्रुप सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच असणार आहे. पण त्या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन लक्षात ठेवा, sp3 हायब्रिडायझेशन हे त्या ठिकाणी राहतं. टर्शरीमध्ये सेम CH2 डबल बॉन्ड CH हे त्या ठिकाणी कॉमनच राहणार आहे. ते CR डॅश आणि इकडं OH ग्रुप. टर्शरी कार्बन ॲटम आहे का बघा. हा कार्बन ॲटम 3 अदर कार्बन ॲटमला कनेक्ट आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, टर्शरी कार्बन ॲटम. आणि या टर्शरी कार्बन ॲटमला हा OH ग्रुप कनेक्ट आहे म्हणजे हे कशामध्ये मोडेल, टर्शरी अलायलिक अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी हे मोडणार आहे. टर्शरी अलायलिक अल्कोहोल किंवा टर्शरी अलायल अल्कोहोल म्हणलं तरी चालतं, अलायलिक नका म्हणून, टर्शरी अलायल अल्कोहोल. ठीक आहे. लक्षात आलं की बघा. अलायलिक अल्कोहोल्समध्ये त्या ठिकाणी काय राहतं, अलायलिक कार्बन ॲटमला OH ग्रुप कनेक्ट असतो. आणि अलायलिक कार्बन ॲटमचे पुन्हा 3 टाईप्स पडतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ठीक आहे. तिन्ही पण आपण एक्झाम्पल्स बघितलेली आहेत. इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. नेक्स्ट जो आहे तो म्हणजे बेन्झायलिक अल्कोहोल. ठीक आहे. तर बेन्झायलिक अल्कोहोलमध्ये जर बघितलं तर बेन्झाईल ग्रुप मी अगोदर एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये. बेन्झाईल ग्रुप जर बघितलं तर त्या बेन्झाईल ग्रुपमध्ये त्या ठिकाणी काय राहते तर ॲरोमॅटिक न्यूक्लियस असतो. आणि त्या ॲरोमॅटिक न्यूक्लियसला हा CH2 बाहेर त्या ठिकाणी ग्रुप कनेक्ट असतो. आणि पुन्हा या CH2 ग्रुपला काय राहते तर व्हॅलन्सी राहते. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणते, बेन्झाईल ग्रुप. आणि ज्यावेळेस ह्या बेन्झाईल ग्रुपला हा OH ग्रुप कनेक्ट असतो त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, बेन्झाईल अल्कोहोल, बेन्झायलिक अल्कोहोल. ठीक आहे. बेन्झायलिक अल्कोहोलमध्ये हा बेन्झाईल ग्रुप आहे. बेन्झाईल ग्रुपला त्या ठिकाणी काय अटॅच आहे, OH ग्रुप त्या ठिकाणी
अटॅच आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पुन्हा 3 टाईप्स पडतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. हे त्या ठिकाणी कशामध्ये मोडेल तर प्रायमरीमध्ये. बरोबर, प्रायमरी कार्बन ॲटम हा आहे आणि या प्रायमरी कार्बन ॲटमला त्या ठिकाणी OH ग्रुप त्या ठिकाणी कनेक्ट आहे. सेकंडरीमध्ये, सेकंडरी बेन्झाइलिक अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी कोणता मॉलिक्युल येईल बघा, हे ॲरोमॅटिक सिस्टीम आहे. देन हा CH ग्रुप, त्याला R अल्काइल ग्रुप एक कनेक्ट असेल, पुन्हा ह्याला OH. हा त्या ठिकाणी कोणता येणार कार्बन ॲटमचा टाईप तर सेकंडरी कार्बन ॲटम येईल आणि ह्या सेकंडरी कार्बन ॲटमला ह्या ठिकाणी हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट आहे. म्हणजे ह्या एक्झाम्पल कशामध्ये मोडेल, सेकंडरी बेन्झाइलिक अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी एक्झाम्पल मोडेल. टर्शरी बेन्झाइलिक अल्कोहोल म्हणजेच त्या ठिकाणी काय होईल आता सांगा बघा, ॲरोमॅटिक न्यूक्लियस आहे, देन हा कार्बन ॲटम, देन R डबल डॅश आणि OH 3 अदर कार्बन ॲटम कनेक्ट आहेत. या कार्बन ॲटमला म्हणजे हे कशामध्ये मोडणार आहे, टर्शरी बेन्झाइलिक अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी हा मॉलिक्यूल त्या ठिकाणी मोडेल. बघा बेन्झाइलिक अल्कोहोल्स म्हणजे काय, पुन्हा एकदा मी सांगतो. OH ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू ॲन ॲरोमॅटिक रिंग. ॲरोमॅटिक रिंगला त्या ठिकाणी हा तुमचा CH2 ग्रुप कार्बन ॲटम कनेक्ट असतोय आणि पुन्हा त्या कार्बन ॲटमला OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट असतोय. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, बेन्झाइलिक अल्कोहोल्स. त्याच्यामध्ये पुन्हा 3 टाईप्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ठीक आहे. एक जो टाईप आहे याच्यामध्ये कुठला टाईप आपण बघितला, या ठिकाणी डिफाईन केले बघा, अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. हा जो टाईप जो आहे तो मोनोहायड्रिक अल्कोहोल्समधला त्या ठिकाणी आपण फिनिश केलेलं. पुन्हा एकदा बघा, अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड, त्याच्यामध्ये अल्काइल, अलाइल आणि बेन्झाइलिक अल्कोहोल्स येतात. अल्काइल अल्कोहोल्समध्ये त्या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. देन अलाइल अल्कोहोल्समध्ये पुन्हा तेच प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. बेन्झाइल अल्कोहोल्समध्ये पुन्हा तीच एक्झाम्पल, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी बेन्झाइलिक अल्कोहोल्स. नेक्स्ट जो आहे तो पुढचा म्हणजे कंपाऊंड कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. आता याच्यामध्ये हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी कुठल्या कार्बन ॲटमला कनेक्ट असणार आहे की त्या कार्बन ॲटमचं त्या ठिकाणी हायब्रिडायझेशन काय असणार आहे, sp2 हायब्रिडायझेशन. आणि या sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी कनेक्ट असते. मग त्या OH ग्रुप ज्यावेळेस sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला कनेक्ट होईल त्यावेळेस त्या ठिकाणी पुन्हा 2 टाईप जे आहेत ते 2 टाईप्स पडतात. कुठले 2 टाईप्स आहेत, एक म्हणजे विनायलिक अल्कोहोल्स आणि दुसरा टाईप जो आहे तो म्हणजे फेनॉल्स. या विनायलिक अल्कोहोल्समध्ये जर बघितलं तर विनायलिक ग्रुप जो आहे त्या विनायलिक ग्रुपमध्ये विनायलिक कार्बन ॲटम जो आहे त्या विनिल कार्बन ॲटमला त्या ठिकाणी हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट असतो, म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, विनायलिक अल्कोहोल्स. आता हे विनायलिक अल्कोहोल जे आहेत ह्या विनायलिक अल्कोहोल्समध्ये विनाईल ग्रुप अगोदर लक्षात घ्या. आता या ठिकाणी मी राईट करतोय बघा, CH2 डबल बॉन्ड CH. ठीक आहे. आणि इकडं व्हॅलन्सी ओपन दाखवलेली आहे आणि ह्या व्हॅलन्सीला त्या ठिकाणी हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी मी कनेक्ट केला आहे. याचं जर हायब्रिडायझेशन बघितलं तर काय राहतं, sp2 हायब्रिडायझेशन. आणि या sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप काय दिसतोय, कनेक्ट झालेला दिसते. म्हणजेच त्या ठिकाणी हा जो मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल कशामध्ये मोडतोय, कंपाऊंड कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. ठीक आहे. देन याचं नोमेनक्लेचर काय येणार, विनाइल अल्कोहोल. विनाइल अल्कोहोल. ठीक आहे. याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हे पुन्हा क्लासिफिकेशन येत नाही. विनायलिक अल्कोहोलमध्ये एकच असतो कार्बन ॲटम आणि त्याला त्या ठिकाणी काय आहे, तुमचा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी कनेक्ट राहतो. ठीक आहे. देन अजून एक मी एक्झाम्पल डिफाईन करतो, एक थोडंसं वेगळं एक्झाम्पल. आता यामध्ये जर बघितलं मी हे सिस्टीम काढलेलं आहे, मॉलिक्यूल असाइन केलं आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, एक डबल बॉन्ड राईट केला आणि ह्या डबल बॉन्डला पुन्हा त्या ठिकाणी डबली बॉन्डेड कार्बन ॲटमलाच हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट केलेला आहे. आता हे जर बघितलं हे कशामध्ये मोडणार आहे तर अल्कोहोल्समध्ये. पण अल्कोहोलमध्ये कशामध्ये मोडणार तर विनाईल अल्कोहोल्समध्ये मोडणार. का बघा, तर हे डबल बॉन्ड आहे आणि या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमलाच त्या ठिकाणी काय आहे, OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट आहे. म्हणजे याचं हायब्रिडायझेशन जर बघितलं तर काय राहणार, sp2 हायब्रिडायझेशन राहणार. आणि हा ग्रुप जो आहे तो ग्रुप कोणता आहे तर विनाईल ग्रुप. म्हणजे विनायलिक अल्कोहोल्समध्ये हे त्या ठिकाणी एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल मोडेल. तुम्हाला CET नीटला किंवा JEE एक्झाममध्ये त्या ठिकाणी हे एक्झाम्पल जे आहेत हे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी दिली जातात. बघा क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात. त्यामुळे हे मॉलिक्यूल जे आहेत ते मॉलिक्यूल्स बघा आपण पुढे जाऊन त्या ठिकाणी
ज्यावेळेस MCQचं प्रॅक्टिस करणार आहोत त्यावेळेस त्या ठिकाणी हे एक्झाम्पल्स तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये. नेक्स्ट जो आहे विनायलिक अल्कोहोल समजलं का बघा. विनायलिक अल्कोहोल्समध्ये या ठिकाणी विनायलिक कार्बन ॲटमला हा OH ग्रुप कनेक्ट असतो, पण त्या विनायलिक कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय राहतं sp2, आणि या sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट असते. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे तो फेनॉल. फेनॉल्समध्ये आपण त्या ठिकाणी डेफिनेशनमध्ये डिफाईन केलेलंच आहे. फेनॉल्स म्हणजेच काय, तर तुमच्या ॲरोमॅटिक न्यूक्लियस असेल त्या ॲरोमॅटिक न्यूक्लियसलाच डायरेक्टली त्या ठिकाणी OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट असतो. पण ॲरोमॅटिक न्यूक्लियसमध्ये जर बघितलं तर या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन जे आहे ते हायब्रिडायझेशन काय राहतं, sp2 हायब्रिडायझेशन राहतं, आणि sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी काय झालेलं दिसतंय, कनेक्ट झालेलं दिसते. म्हणून त्या ठिकाणी हे फेनॉल जे आहे ते फेनॉल कोणत्या क्लासच्या अंडर येतात, कंपाऊंड कंटेनिंग CsP2OH बॉन्ड या क्लासच्या अंडर त्या ठिकाणी हे मोडतात. ठीक आहे. देन अल्कोहोल्स आणि फेनॉल याचं क्लासिफिकेशन जे आहे ते आपण त्या ठिकाणी फिनिश केलेलं आहे. मग मोनोहायड्रिक, डायहायड्रिक असेल, डायहायड्रिक असेल किंवा पॉलिहायड्रिक असेल त्याच्यावर त्या ठिकाणी आपण त्यांना क्लासिफाय केलं होतं अल्कोहोल आणि फेनॉलला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कंपाऊंडमध्ये कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी त्याचं क्लासिफिकेशन बघितलं अल्कोहोल्स आणि फेनॉलचं. देन नेक्स्ट जो आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. आता इथर जे आहे ते इथरचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. इथर्समध्ये आपण त्या ठिकाणी ऑलरेडी डिफाईन केलं. इथर म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी अल्कॉक्झिक किंवा अरायलॉक्झिक डेरिव्हेटिव्ज असतात. कशाचे, तर हायड्रोकार्बनचे. हायड्रोकार्बन्समधला हायड्रोजन ॲटम जो आहे तो त्या ठिकाणी कशाने रिप्लेस केला जातो, अल्कॉक्झिक ग्रुपने किंवा अरायलॉक्झिक ग्रुपने त्या ठिकाणी रिप्लेस केले जातात. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे तुमचे इथर जे आहेत हे इथर्स त्या ठिकाणी त्याचं क्लासिफिकेशन करताना दोन टाईपमध्ये त्यांना त्या ठिकाणी क्लासिफाय केलेले आहे. सिम्पल और सिमेट्रिकल इथर्स, मिक्स्ड और अनसिमेट्रिकल इथर्स. आता सिम्पल किंवा सिमेट्रिकल इथर जे आहेत हे सिम्पल आणि सिमेट्रिकल इथर म्हणजेच काय, ऑक्सिजन ॲटम जो आहे त्या ऑक्सिजन ॲटमला ज्यावेळेस दोन्ही साईडला सिमिलर टाईपचे अल्काइल ग्रुप अटॅच असतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या इथर्सना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, तर सिम्पल ऑर सिमेट्रिकल इथर. म्हणजे हा अल्काइल ग्रुप आणि हा सुद्धा अल्काइल ग्रुप त्या ठिकाणी सिमिलर असेल, किंवा ऑक्सिजन ॲटमला दोन्ही साईडला जर त्या ठिकाणी सिमिलर ॲरोमॅटिक सिस्टीम जर अटॅच असतील तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, सिमेट्रिकल इथर किंवा सिम्पल इथर्स म्हणतोय. ऑक्सिजन ॲटमला कनेक्टिव्हिटी जर सेम अल्काइल ग्रुप किंवा सेम अराइल ग्रुपचे असतील तरच त्या ठिकाणी त्यांना सिम्पल ऑर सिमेट्रिकल इथर्स म्हणलं जातं. या ठिकाणी बघा हा मॉलिक्यूल CH3 देन O आणि CH3 हा ऑक्सिजन ॲटम आहे. या ऑक्सिजन ॲटमला दोन्ही साईडला जर बघितलं तर त्या ठिकाणी काय दिसतंय, तर मिथाइल ग्रुप जो आहे तो मिथाइल ग्रुप कनेक्ट झालेला दिसतोय. म्हणजे हे एक्झाम्पल कशामध्ये मोडेल, सिम्पल ऑर सिमेट्रिकल इथर्समध्ये. किंवा त्या ठिकाणी मी ही ॲरोमॅटिक सिस्टीम डिफाईन केलेलं आहे. देन ऑक्सिजन ॲटम पुन्हा या साईडला मी काय केले, ॲरोमॅटिक सिस्टीम डिफाईन केलेली आहे. म्हणजे हा ऑक्सिजन ॲटम दोन्ही साईडला सेम ॲरोमॅटिक सिस्टीमला किंवा ॲरोमॅटिक न्यूक्लियसला काय दिसतोय, कनेक्ट झालेलं दिसतोय. म्हणजे हे एक्झाम्पल कशामध्ये मोडेल, सिम्पल ऑर सिमेट्रिकल इथर्समध्ये त्या ठिकाणी हे एक्झाम्पल मोडणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट जो दुसरा टाईप आहे त्याच्यामध्ये मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल इथर. मग मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल इथर याच्यामध्ये त्या ठिकाणी काय राहणार आहे, हा ऑक्सिजन ॲटम जो आहे तो कनेक्ट होताना डिफरंट अल्काइल ग्रुपला त्या ठिकाणी काय राहणार आहे, कनेक्ट